नमस्कार शेतकरी मंडळी हो, कोणकोणत्या भागामध्ये जोरदार किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे? चला तर आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊया. तर आज आहे तारीख 1 मे आणि कोणकोणत्या भागामध्ये संध्याकाळी पाऊस होऊ शकतो? चला तर जाणून घेऊया. आपण जर बघितलं कोल्हापूर, निप्पाणी हा जर परिसर बघितला आपण, तर येथे आपण बघू शकतो कोरडं वातावरण आहे. थोडंसं पुढे जाऊया आपण 2 मेला 2 मेला बघूया आपण काही वातावरणामध्ये बदल होतोय का? 2 मेला संध्याकाळी 6:00-7:00च्या दरम्यान आपण बघूया, काही फरक पडतोय का? तर इथे आपण जर बघितलं, तर वातावरणामध्ये कुठलाही बदल नाही आहे. सगळीकडं कोरडं वातावरण आहे. त्याचबरोबर आपण इथं बघू शकतो, कराडमध्ये इ कोरडं वातावरण आहे. त्याचबरोबर बारामती, दौंड हा जर परिसर बघितला तर येथे देखील कोरडं वातावरण आहे. अहिल्यानगरचा परिसर बघितला, येथे देखील कोरडं वातावरण आहे. अहिल्यानगर, राहुरी, श्रीरामपूर, वैजापूर, कोपरगाव, येवला, मनमाड, निफाड, नाशिक येथे देखील कोरडं वातावरण आहे. त्याचबरोबर आपण थोडंसं पुढे जाऊया 3 तारखेला. 3 मेला आपण जर बघितलं, तर वातावरणामध्ये काही फरक पडतोय का? 3 मेला संध्याकाळी 6च्या आसपास आपण थोडं बघूया, वातावरणामध्ये काही बदल होतोय का? तर आपण 6 वाजता बघूया, काही फरक पडतोय का वातावरणात? तर इथे नाशिक परिसर जर आपण बघितला, कुठलाही बदल नाहीये. कोरडं वातावरण नाशिक परिसरामध्ये आहे. निफाडमध्ये हा जर परिसर बघितला निफाड, येवला, छत्रपती संभाजीनगर, मालेगाव या परिसरात देखील कोरडं वातावरण आहे. हा अत्यंत मोठा आणि महत्त्वाचा हवामानाचा व्हिडिओ आहे. त्यामुळे आपण कोणत्या भागातून, कोणत्या तालुक्यातून, कोणत्या जिल्ह्यामधून आपले व्हिडिओ पाहत आहात, हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. त्याचबरोबर कराडमध्ये जर गेलो तर थोड्याफार प्रमाणात ढगाळ वातावरण 3 तारखेला संध्याकाळी असू शकतं. त्याचबरोबर थोडंसं आपण बघूया, तर आपण थोडंसं पुढे जाऊया 4 तारखेला, 4 मेला काही वातावरणात पुन्हा काही बदल जाणवतोय का? हेच बघूया आपण. तर येथे कुठलाही बदल वातावरणामध्ये दिसत नाहीये. इथे आपण बघू शकतो. इथे मनमाड, कोपरगाव, राहुरी, अहिल्यानगर, दौंड, बारामती, सातारा, भोर, पुणे, खेड, जुन्नर, अकोले, नाशिक हा जर परिसर बघितला तर हा पूर्णपणे कोरडं वातावरण आहे. त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाहीये. पण आपण जर 5 तारखेला जर बघितलं, 5 तारखेला पुन्हा वातावरणामध्ये बदल होताना दिसत आहे. आता आपण इथं बघूया, सकाळी 7 वाजताच हा जर परिसर बघितला आपण, चिपळूण, महाड, लोणावळा, अलिबाग हा जर परिसर बघितला, वसई, विरार, मुंबई यामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर नाशिकचा काही परिसर, ह्या परिसर जर बघितला मनमाड, कोपरगाव हा परिसर कोरडं वातावरण इथे असणार आहे. अहिल्यानगर, दौंड, बारामती कोरडं वातावरण आहे. सातारा देखील कोरडं वातावरण आहे. पण भोरमध्ये ढगाळ वातावरण असू शकतं. त्यामध्ये पुण्याचा काही जर परिसर बघितला, तेथे देखील ढगाळ वातावरण असणार आहे. महाड, चिपळूण, राजापूर, कणकवली, सावंतवाडी, पणजी हा जर परिसर बघितला, तर या परिसरात देखील ढगाळ वातावरण असणार आहे. हा अत्यंत मोठा आणि महत्त्वाचा हवामानाचा व्हिडिओ आहे. त्यामुळे आपण कोणत्या भागातून आपले व्हिडिओ पाहत आहात, हे कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका. त्याबरोबर 6 तारखेला आपण बघूया काही वातावरणात बदल होतोय का? 6 तारखेला देखील वातावरणामध्ये कुठलाही बदल झालेला नाहीये. आहे तसंच वातावरण आहे. त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही. जर मंडळी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, तर सर्वात आधी आपल्या बहुतेक चर्चा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण कोणत्या भागातून, कोणत्या तालुक्यातून, कोणत्या जिल्ह्यातून आपले व्हिडिओ पाहत आहात, हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल, तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा.